स्वामींवर विश्वास ठेवा, ते कधीच साथ सोडत नाही. अशीच एक ताईची गोष्ट आहे, ज्यांनी ही गोष्ट आपल्याला सांगितली आहे. घरात सगळं होतं, पण शांती नव्हती. नवरा आजारी, मुलाकडे लक्ष देता नाही आलं आणि एक दिवस स्वामींवरचा विश्वाससुद्धा तुटला. पण त्यानंतर जे घडलं ते तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट सांगते मी, पण ही खरंच गोष्ट जेव्हा मला ह्या ताईंनी सांगितले ना, तेव्हा त्यासुद्धा रडत होत्या आणि माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं. तर चला त्या ताईंची गोष्ट आपण ऐकूयात. एका छोट्या शहरामध्ये त्या ताई राहत होत्या. सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं, पण घराच्या 4 भिंतीच्या आत काहीतरी खूप चुकीचं चालू होतं. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी सुरू झाल्या. घरात सतत भांडणं, नवऱ्याचा चिडचिडा झालेला स्वभाव आणि अचानक त्यांची तब्येत खूप बिघडली. डॉक्टरांनी सांगितलं, काळजी घ्या, परिस्थिती गंभीर आहे. त्या ताई होत्या त्या पूर्णपणे घाबरल्या. घर सांभाळणं, नवऱ्याची काळजी घेणं आणि त्यातल्या त्यात मुलगा, घर सगळंच आलं की. तिला लक्षात आलं नाही की तिचं स्वतःचं मूल हळूहळू तिच्यापासून दूर जात होता. तो कसा? तर नवरा चिडू नये म्हणून सतत नवऱ्याकडे लक्ष द्यावं लागायचं. तरीसुद्धा नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायची. त्या भांडणांमुळे तिचं लक्ष लागायचंच नाही आणि त्यामुळे ती मुलाकडे बघूच नाही शकली. शाळेत प्रॉब्लेम्स आले, अभ्यासात कमी मार्क मिळाले, तरीसुद्धा त्या ताईला वेळच मिळत नव्हता. हळूहळू घरात नकारात्मकता एवढी वाढली की तिच्याकडनं पूजासुद्धा होत नव्हती. तिला वेळ मिळत नव्हता पूजा करायला. तिचं काम समजत नव्हतं, तिचं डोकं चालत नव्हतं की कोणत्या वेळेला कोणतं काम केलं पाहिजे. सकाळी उठली की तिचा नवरा, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, किंवा मला बरं नाही आहे, ऑफिसला जाण्याचं टाळायचा, पडून राहायचा, काही ना काही दाबून घ्यायचा. अशामुळे तिला काही सुचत नव्हतं. तिची कामं वेळेवर होत नव्हती. मुलाला आणणे, सोडणे स्कूलमध्ये, ते पण तिला मॅनेज करावं लागायचं. त्यामुळे तिच्या पूजेला वेळ मिळत नव्हता. हळूहळू तिची पूजा होणं बंद झालं. ती रोज रात्रीला स्वामींचं नामस्मरण करायची, त्यांचं तारक मंत्र म्हणायची. पण एके दिवशी त्यांचे रात्री एवढं मोठं भांडण झालं की तिचा स्वामींवरचा पण विश्वास उडाला. तिला असं वाटलं की स्वामी समर्थ आहेत तरी का? काहीच होत नाही आहे. तिच्या मनात हा प्रश्न रोज वाढत गेला. एक दिवस घरात काहीतरी विचित्र घडलं. तिच्या घरातले पैसे हे संपू लागले. तिला कळतच नव्हतं की हे असं कसं काय होतंय. नवऱ्याची तब्येत खालावली आणि मुलगा संपूर्णपणे एकटा पडला. ताई पूर्णपणे तुटल्या होत्या. त्यांना काहीच समजत नव्हतं, मी काय करू. एक दिवस ताईला तिच्या जुन्या मैत्रिणीला तिने फोन केला. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा करू लागली. शेवटी जेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं की तुझ्या नवऱ्याला कसं आहे गं, तेव्हा तिला काही राहवलं गेलं नाही आणि तिला ते रडू कोसळलं आणि ती इतकी रडायला लागली आणि तिने ही सगळं काही, तिचा जो प्रॉब्लेम होता तो तिने मैत्रिणीला सांगितलं. मैत्रिणीने जेव्हा ऐकलं तेव्हा ती म्हटली, अगं तू असं का केलंस? स्वामींचं नाव घेणं का बंद केलंस? कदाचित त्यामुळे नेगेटिव्हिटी तुमच्यावर जास्त हावी झाली असेल. तू
शेवटचा एकदा तरी स्वामींचं नाव घेऊन बघ. विश्वास नसला तरी चालेल, पण बघ, स्वामींचं नामस्मरण तर कर. आता ताईला असं वाटलं की चला स्वामींचं पण पुन्हा आपण नाव घ्यायला सुरुवात करूया. आपणच स्वामींकडे दुर्लक्ष केलं आहे, आपणच घरामध्ये दिवाबत्ती करत नाही आहे, देवाची पूजा अर्चना करत नाही आहे, असं ती विचार करत करत झोपली. त्या रात्री अक्षरशः तिने मला सांगितलं, ताईनी, की तिला असं स्वप्न पडलं की कोणीतरी तिला सांगतंय की तू घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. सकाळी ती उठली आणि तिला असं वाटलं की हे स्वप्न होतं का स्वामी मला सांगत होते, हे काय होतं हे तिलाही कळालं नाही. आणि मग उठल्यावर तिने विचार केला, स्वामींचं नाव घेतलं आधी मनामध्ये. तर त्या दिवशी अक्षरशः चमत्कार झाला. तिचा नवरा सकाळी नाही त्याने तिला काही त्रास दिला नाही. तो म्हटला की माझे पाय दुखतात ते का मला माझं हे दाबून दे, माझं डोकं दाबून दे किंवा माझे पाय दाबून दे, असं काही तिला बोलला नाही. आणि अचानक तिची कामं वेळेवर व्हायला लागली आणि तिच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी स्वामीचं नाव चालूच होतं. पण तिला असं वाटत होतं की मी जी आधीसारखं जे एका जागी बसून स्वामींचे नामस्मरण करत होती, तारक मंत्र म्हणत होती, तसं काहीतरी करावं. तर अचानक असं झालं की तिची कामं सगळी वेळेवर संपली आणि तिला वेळ मिळाला सकाळचा दिवाबत्ती करायचा, देवाची पूजा करायचा. आणि त्यातल्या त्यात तिने नामजप पण केलं स्वामींचं. 11 वेळा केलं, पण सुरुवात तिने केली. आता काय, 2 दिवस तिचे खूप चांगले गेले, पण परत तिच्या नवऱ्याचं चालू झालं. तिला असं वाटलं की नको काही करायला, सोडून देऊया आपण, काहीच करायचं नाही आता मला. पण कुठे ना कुठेतरी तिच्या मनात विश्वास होता की नाही, स्वामी आपलं चांगलं करतील म्हणून. आणि ह्या घरातली नेगेटिव्हिटी मला कसंही करून काढायची आहेच. मग ती नामजप करत राहिली. वेळ मिळाल्यावर दिवाबत्ती हे तिचं चालू होतं. थोड्या दिवसांमध्ये तिचा मुलगा तिला म्हटला, मम्मा खूप छान वाटतंय गं घरामध्ये आज, असं शांत शांत किंवा काहीतरी वेगळंच वाटतंय, चांगलं वाटतंय मम्मा. तेव्हा ती थोडी थांबली आणि ती मला अक्षरशः सांगू लागली की जसं जसं मी पूजा, नामजप हे जेव्हा मी हळूहळू परत जे सुरुवात केली, तर आता मला वाटतंय की कुठंतरी आमची भांडणं कमी झाली. माझे जे हजबंड आहे, माझा जो नवरा आहे, तो जरा शांत झाला. त्यामुळे मी माझ्या मुलाकडे अभ्यासात लक्ष देऊ लागले. आणि मी माझ्याकडे लक्ष देऊ लागले. आणि मी त्याची तब्येतीचं सुधारवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते, पण त्याची तब्येत काही सुधारतच नव्हती. पण असा चमत्कार झाला की त्याची पण तब्येत हळूहळू सुधारायला लागली. डॉक्टरांना एकदा दाखवायला गेलो तर डॉक्टरही आश्चर्यचकित झाले की अरे वा, खूप छान रिझल्ट आहे म्हणून. आणि ती जेव्हा घरी येऊन बसली आणि तिने तिचं जे मागचं सगळं आठवण केलं, तेव्हा त्या ताईच्या डोळ्यात अगदी पाणी आलं. आणि ती म्हटली की मी फार मोठी चूक केली स्वामी, मी तुमचं नामजप करणं बंद करून टाकलं. मी सगळ्यांवर चिडले होते, रागवले होते. आता मी कधीच
नामजप सोडणार नाही स्वामी. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. जर तुमच्या घरातही अशी समस्या असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, स्वामी नक्की मार्ग दाखवतात. तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की स्वामी समर्थ लिहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.